नमस्कार. आज बुधवार दिनांक 25 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. रमजान ईदच्या दिवशी वाजेगाव ईदगाहजवळ झालेला धावत्या दुचाकीचा स्फोट आता थेट विधानसभा सभागृहात पोचला असून या दुचाकी स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण सभापती व उपसभापती यांच्या निवडीची काल अधिकृत घोषणा करण्यात आली असून स्थायी समिती सभापती पदाचा पदभार वीरेंद्रसिंग गाडेवाले यांनी, तर महिला बालकल्याण समिती सभापती पदाचा पदभार सदिच्छा सोनी पाटील आणि उपसभापती पदाचा पदभार निरंजना राजू लांडगे यांनी स्वीकारलाय. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं अनेक ग्राहक वैतागून गेल्याचं चित्र असताना धर्माबाद शहरात सिलेंडर मिळत नसल्यानं वैतागलेल्या एका ग्राहकानं रस्त्यावर रिकामे सिलेंडर आदळापट केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून काल रोजी प्रचंड व्हायरल झालाय. यामुळे ग्रामीण भागातील सिलेंडर टंचाई अधोरेखित झालीय. महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून 2 लाखापर्यंत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क दिनांक 1 जानेवारी 2026 पासून पूर्णपणे माफ केलंय. तरी जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थांनी त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहनोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक पुणे यांनी दिले. जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून काल 24 मार्च रोजीपासून 100 दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. अति जोखीमग्रस्त भागातून संशयित क्षयरुग्णांना शोधून थुंकी नमुने घेण्यात येणार आहेत. निदानित होणाऱ्या क्षयरुग्णांना औषधोपचारानं रोगमुक्त करणं उद्दिष्ट असणार आहे. सदर मोहिमेत नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.